ते संपन्न होत असताना या नांदगाव मधलीवाडी शाळेच्या व्यासपीठावर ते संपन्न होत असताना आणि आमचे तीनही बुजुर्ग मार्गदर्शक त्यांना नमस्कार करतो. आपण आमच्यासाठी व्यासपीठावर ही खाली जी मंडळी असणारी आहेत आज ज्येष्ठतेमुळे म्हणूया ती सुद्धा आजच्या 5 दिवसात मार्गदर्शक म्हणून वावरलेली आमच्यासाठी असं मी म्हणायला घेतले आहे. तुम्हालाही माझा नमस्कार. प्रशिक्षण अनेक होतात. गेल्या 36 वर्षात आम्ही प्रशिक्षण अनेक अनुभवलेली आहे. परंतु त्या प्रशिक्षणांमध्ये आणि आजच्या प्रशिक्षणांमध्ये बराच फरक आम्हाला जाणवला. तो असा होता की 2020चं हे प्रशिक्षण शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे प्रशिक्षण संपन्न होत असताना स्वयंशिस्तीचा जो पाठ होता तो मला वाटतं या सर्वच बसलेल्या मंडळींनी अतिशय छान पद्धतीने घेतलेल्या आहे. त्यातलीच ही मंडळी कधी कधी आपल्यासारखी असतात आणि त्या बुजुर्ग मंडळीने सुद्धा त्यांना काहीतरी वेगळा जरा धडा शिकवूया अशी भावना त्यांच्या नवलेश तिघांमध्ये वाटत होते. मात्र उठल्यानंतर कदाचित काहीतरी स्पार्क इकडे तिकडे होईल की काय, परंतु तो बुद्धिमत्तेचा, चातुर्याचा आणि हजरजबाबीपणाचा होता आणि त्यामुळे त्यांचं बोलणं, त्यांचं सांगणं आणि त्यांची स्वतःची असणारी स्वयंशिस्त ती आम्हाला घ्यावीशी वाटत होती. आणि त्यामुळे मला वाटतं कुठेही रेकॉर्डला किंवा आणखीन कशाला सांगत असताना तुम्ही बाहेर का गेलात, कुठे गेलात, काय गेलात, यापेक्षा जो घटक बाहेर जातो तो कदाचित त्याचा प्रशासनातला महत्वाचा कोण आहे त्यासाठी जातो असं समजून आपण वावरल्यामुळे आपण ती जी म्हणतो चांगलेपणाची जी भावना होती तर आपण त्यातच आहात आणि ते समजून घेतल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सुकर झाल्या की 5 दिवसाचा हा जो काळ होता तो मला वाटतं आणखीन वाढला असता तरी चालला असता असं वाटायला लागलं. परंतु तरी सुद्धा तो नको असतो अशासाठी, कारण आमचं काम शाळेचं जे आहे ते वाढ बघताय उद्या सकाळी केव्हा जातो अशी प्रत्येकाची. परंतु मला वाटतं या सगळ्यामध्ये आपण उत्तम यशस्वी झालेले आहात. याचसाठी मी म्हणेन की या नांदगावच्या ह्या मुलीचा वेगळेपणा आहे की ज्या मुलीवर अनेक जाती धर्म आहेत परंतु तंटे बखेडे या मुलीचे लोक नाही. काही ठिकाणची प्रशिक्षण होती त्या प्रशिक्षणार्थींनी आपण कसे आहोत चांगले की वाईट हे डाएटच्या बुजुर्ग मंडळींना दाखवून दिलं आणि त्यांच्यावरती ताशेरे ओढले गेले. हा जो वर्ग आहे हा त्रासदायक वर्ग आहे किंवा अशाच पद्धतीने वर्ग होतात का. नांदगावची परंपरा आहे. नांदगावच्या या ठिकाणी आतापर्यंत झालेले प्रशिक्षणाचे वर्ग मी म्हणतो आपल्या ह्या पावन परस्पर्श सगळी त्याने हे पावन होत जातात आणि म्हणूनच आपल्यामधील कोणीही असा घटक उभा राहिलेला नाही हे असं का आणि त्याला का आणि अरे तुरे म्हणणारी इकडे मंडळी नाही. हे सगळं श्रेय जे जातं ते मी या आपल्या या शाळेच्या व्यवस्थापनाच्या अध्यक्षा मॅडम त्यांची संपूर्ण असणारी बुजुर्ग मंडळीची टीम आणि त्याचबरोबर या शाळेच्या आज असलेल्या मुख्याध्यापक आणि योगायोगाने ज्यांचा वाढदिवस ज्येष्ठ शिक्षिका इथल्या आहेत त्यांचा वाढदिवस आपण सर्वजण सेलिब्रेट करू शकतो. धन्यवाद या सगळ्या गोष्टीला. त्याचबरोबर बीआरसीचे आमचे विषय तज्ञ साधं सोपं व्यक्तिमत्व आहे. दिसायला थोडंसं साधं एकदमच वाटतं की काय पण बऱ्यापैकीचं व्यक्तिमत्व असं आहे, बुजुर्ग असलेलं व्यक्तिमत्व आहे. हे चेहरा जाणणारा आहे आणि त्यामुळे कुणाला काय म्हणावं की नको म्हणावं असं म्हणता म्हणता त्याने व्यवस्थितपणे हा कार्यक्रम सगळा आणि त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देतो. आपण सर्वजण इथे आलोत आणि या प्रशिक्षण वर्गाची उंची आपण सर्वांनी वाढवली त्याबद्दल मनपूर्वक सर्वांना धन्यवाद देतो. केंद्र शाळेच्या केंद्र बलाच्या वतीने आपल्याला नमस्कार करतो आणि अशाच पद्धतीने हे जे प्रशिक्षण आहे ते विद्यार्थ्यांना आपण देऊ करू. त्याच पद्धतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्याचा पाठपुरावा करू आणि मनुष्यबळाचा विकास जो आहे राष्ट्राला अपेक्षित असलेला दर्जेदार मनुष्यबळ विकसन जे आहे ते तुमच्या आमच्याकडून होईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना पुनश्च एकदा मला व्यक्त व्हायला थोडासा वेळ दिला त्याबद्दलही धन्यवाद व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो. जय हिंद.